नमस्कार मंडळी, योगूज किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज जो पदार्थ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तो आहे प्रॉन्स बिर्याणी. चला तर मग पाहूया प्रॉन्स बिर्याणी. तर मंडळी, आता प्रॉन्स बिर्याणीचे साहित्य पाहूयात. हे पहा, एक वाटा प्रॉन्स ते छानपैकी स्वच्छ करून घेतलेले आहेत. पुदिना एक छोटी वाटी, बारीक कापलेली कोथिंबीर, छोटी वाटी तेल, हे कोकम आगळ आपल्या गरजेनुसार चवीनुसार, बारीक कापलेले 2 टोमॅटो, 4 उभ्या चिरलेल्या मिरच्या, 3 बारीक कापलेला कांदा, 3 उभे चिरलेले कांदे. आता आपण मसाल्याकडे येऊयात. आलं लसूण पेस्ट आहे, हळद आहे, दालचिनी, इलायची आणि काळे मिरी, हा लाल मिरची मसाला, गरम मसाला आहे, घरगुती मसाला, हे मीठ आहे आणि हा एका नॉर्मल वाटीचा भात आहे. तर मंडळी, आता आपण कृती पाहूया. चला तर मग. तर मंडळी, तुम्ही बघू शकता बिर्याणीसाठी मोठी कोळंबी ही अत्यावश्यक आहे. आता आपण ही मॅरिनेट करून घेऊया. हे पहा, अर्धा चमचा हळद अशी छानपैकी पसरवून घेऊया. आता आलं लसूण पेस्ट छानपैकी ही अशी वरती घालूया. कोकम आगळ, आगळं वेगळं आगळ, हे असं छानपैकी पसरवायचं आणि आता हे छानपैकी असं मॅरिनेट करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आणि ते 15 मिनिटे छानपैकी बाजूला ठेवून टाकायचं, रेस्ट करायचं. तर मंडळी, आता पुढची कृती. हे पहा, गॅस पेटवलेला आहे, कढई तापत आलेली आहे. घेतलेलं तेल आपण व्यवस्थितरित्या ह्याच्यात काढून घेतलेलं आहे. हे आपण छानपैकी आता हा कांदा असा जरा सुट्टा करून घ्यायचा. हे पहा मंडळी, असा छानपैकी तांबूस खरपूस असा हा झालेला आहे आणि हा आपण इथे बाजूला काढत आहोत. आता पुढची फोडणी टाकूया. हा बारीक चिरलेला कांदा जो आहे तो याच तेलामध्ये टू बी कंटिन्यूड असा मस्तपैकी फ्राय करायचा आहे. आणि आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो हा याच्यामध्ये टाकायचा आहे. तर मंडळी, अशा रीतीने बारीक कापलेला कांदा आणि टोमॅटो आपण परतून घेतलेला आहे. याच्यामध्ये आता हे आले लसूण पेस्ट संपूर्णपणे घालायचे आहे आणि छानपैकी परतून घ्यायचे आहे. आता आपण ह्याच्यामध्ये दालचिनी, लवंग, काळे मिरी हे सुद्धा परतून घेत आहोत. हे पहा, मंडळी, हा आता घरगुती मसाला यात आपण असा छानपैकी टाकत आहोत. 2 चमचे. हे पहा, हळद टाकत आहोत. हा गरम मसाला 1 चमचा टाकत आहोत. अर्धा चमचा लाल मिरची पूड आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उभ्या चिरलेल्या या मिरच्या. वाव, फंटास्टिक. आता हे आपण मस्तपैकी असं परतून घेऊयात याच्यामध्ये. मंडळी, आता कोळंबीची वेळ आलेली आहे. कोळंबी ह्याच्यात उडी मारणार आहे. हे पहा, मस्तपैकी अशी कोळंबी ह्यात घालायची आहे. आणि आता आपण हे हलवून घेणार आहोत, छानपैकी परतून घेणार आहोत. सर्व मसाला व्यवस्थित कोळंबीला लागायला हवा. हे पहा मंडळी, ह्यात मस्तपैकी 1 चमचा मीठ टाकून आता ते आपण हलवून घेऊया. हे बघा, छानपैकी आपण असं हे हलवून घेतलेलं आहे. तर मंडळी, आता हे 10 मिनिटं वाफेवर शिजून द्यायचं आहे. आपण हे असं छानपैकी झाकून ठेवायचं आहे. तर मंडळी, 10 मिनिटं झालेली आहेत. हे पहा,
कसा मस्त तडका बसलेला आहे, त्याला उकळी फुटलेली आहे. आता ढवळून घेऊयात मंडळी. हे पहा, जास्त जोरात ढवळायचं नाही, आपली कोळंबी तुटता कामा नये. आणि आता मंडळी आपण गॅस बंद करून घेऊयात. आणि आता मंडळी आपण बिर्याणी लावून घेऊया. चला तर मंडळी, हा पहा वाडा कोलम. हा वाडा कोलमचा तांदूळ 1 वाटी आपण घेतलेला होता. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं होतं, कारण की ते सुटसुटीत व्हावं म्हणून. आम्हाला दोघांनाही, मला आणि भक्तीला, बारीकच तांदूळ आवडतो खायला, म्हणून आम्ही हा तांदूळ घेतलेला आहे. परंतु तुम्ही हवं तर बिर्याणी राईस वापरू शकता. आता हा आपण छानपैकी असा सुटसुटीत करून घ्यायचा आहे. तर मंडळी, आता आपण बिर्याणी लावून घेऊयात. मस्तपैकी ह्याचं हे लेअरिंग करायचं आहे. हे बघा, असा सुटसुटीत भात मी आपण याच्यामध्ये. आता आपण हे कोळंबी जी आहे ती छानपैकी अशी पसरून घ्यायची आहे. आता याच्यावर आपण पुदिन्याची पखरण करणार आहोत. हे पहा, व्हेरी गुड. आता आपण हा भाजून घेतलेला कांदा आपण अर्धा टाकणार आहोत. आता आपण अर्धी कोथिंबीर टाकणार आहोत. आता पुन्हा एकदा भाताचा लेअर घ्यायचा आहे आपल्याला. आता यात आणखी एक आपण गंमत करणार आहोत. गंमत तर मंडळी, हीच ती गंमत. आपण आता त्याला स्मोकी फ्लेवर देणार आहोत, म्हणजे कोळशाचा फ्लेवर. आणि त्याच्या खाली आहे मातीची पणती. ह्या दोन्हीची चव, याचा फ्रेग्रन्स, याची फ्लेवर जी आहे ती या बिर्याणीत उतरायला लागते. तर सर्वप्रथम आता आपण याला इथे मस्तपैकी थोडंसं तापायला ठेवूयात. तर मंडळी, अशा रीतीने हा निखारा फुललेला आहे. आणि आता आपण हे ह्यात ठेवत आहोत. आणि ह्याला आता ही तुपाची फोडणी. हे पहा. आणि आता हे लगेच झाकण ह्याच्यावर ठेवून टाकायचं. ढांटाण. आता ही झालेली बिर्याणी रेडी टू सर्व. तर मंडळी, तुम्ही अशा रीतीने बघू शकता की ही प्रॉन्स बिर्याणी म्हणजेच कोळंबी बिर्याणी तयार झालेली आहे. याच्याबरोबर मस्तपैकी असा भुरकायला रस्सा. तुम्ही याच्याबरोबर रायता पण करू शकता. आता मी टेस्ट करून पाहतो मंडळी. मस्तपैकी ही कोळंबी घ्यायची अशी भातामध्ये. एक नंबर झालेली आहे कोळंबी मंडळी. तुम्हाला काय सांगू, हा खरपूस बांधलेला कांदा, सगळे मसाले, कोळंबी, ह्या सगळ्याची टेस्ट अशी मस्त जमून आलेली आहे. हा रस्सा. अशाच रेसिपी जर तुम्हाला पाहायला, खायला आवडतील, करायला आवडतील, तर योगूज किचन सबस्क्राईब करायला, बेल आयकॉन दाबायला, कमेंट करायला, लाईक करायला, व्ह्यू करायला विसरू नका. आणि खात राहा, सुखात राहा. योगूज किचन. योगूज किचन मधली कोळंबी बिर्याणी.